हे पण आपल्याला एक माध्यमातून सांगत आहे. त्यानंतर मकासरे सर प्रश्नचिन्हाचं कायम जीवनामध्ये गुंतून नका तुम्ही मोहाच्या भोवऱ्यामध्ये. प्रश्नचिन्हाचं कायम जीवनामध्ये गुंतून नका तुम्ही मोहाच्या भोवऱ्यामध्ये. जो एकच अंतर्यामी राहू द्या. मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूटची सत्यता प्रतिमा यावर उद्याचे भावी इंजिनियर्स 2005 सप्टेंबर रोजी आमचे गुरुवर्य श्री मकासरे सरांनी आजच्याच दिनी अथक परिश्रम घेऊन मकासरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे छोटासा उद्योग लावला आणि अथक परिश्रम घेऊन विद्याभ्यासन आणि चिंतनशील अभ्यासातून या छोट्याशा डोमाची जोपासना केली आणि आज ते मोठे वृक्ष झाले. आणि म्हणूनच आपल्या या गुरुवर्य सरांना आपण आधी अभिवादन करावे, प्रणाम करावे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव. त्या सर्वांना आपण अभिवादन केलंच पाहिजे ना. प्रथम मी एवढंच म्हणेन, आपले अध्यक्ष मकासरे सर, संचालक मकासरे सर, गुरुवर्य मकासरे सर, तुम्ही सजविलात ह्या विद्यार्थ्यांना भरलात चैतन्याचा गंध. प्रत्येक वेगवेगळ्या पाकळीला, मग तो राम असो, रहीम असो, मॉन्टी असो या सिंग असो, कोणी काही नाही.
या सर्वांना शिकवलं, सर्व अंगात बहरलं. आणि एवढं करून सुद्धा त्याचं श्रेय सरांनी त्यांच्या स्वतःकडे कधीच घेतलं नाही. मला सर तुम्ही ज्ञान दिलं सखोल. शाळा आणि कॉलेजच्या 4 भिंती पलीकडचं शिक्षण तुम्ही दिलं ह्या विद्यार्थ्यांना. जगण्याची नवी दिशा दिली ह्या विद्यार्थ्यांना. संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल याकडे जातीने लक्ष दिलं तुम्ही. या विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं कष्ट, शब्द न शब्द समजावून सांगण्यासाठी केलेली धडपड केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर त्या पलीकडे जाऊन एकंदरीत जगण्याविषयी केलेली धडपड, विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केलेलं प्रेम आणि केवळ तुमच्यामुळेच नकोसा वाटणारा हा ऑटोमोबाईलचा अभ्यास त्यांना हवासा वाटू लागला. बराच वेळेला असं दिसायला तुम्हाला माहित असेल ऑटोमोबाईल टेक्निकल नाही यार, आपण कॉमर्स करेंगे, ग्रॅज्युएशन MBA करेंगे. पण सरांमुळे आणि खास करून मी उल्लेख करेन महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्राचा, ज्याचं एक मासिक येतं. त्या मासिकामुळे तळागाळाचे जे विद्यार्थी आहे ना की ज्या 8वी नापासे, 10वी नापासे, 12वी नापासे, त्यांना एक नवी दिशा दाखवली. आणि म्हणून याचं क्रेडिट त्या सर्वांना जातं. कारण अजूनही आपल्या मराठमोळ जो माणूस आहे तो अजूनही पाठीमाग आहे. अजूनही त्याला वाटतं की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स याच्या व्यतिरिक्त कोर्सेस काही नाही. काही वेळात तुम्हाला कळेल की ह्या कोर्सचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना कसा झालेला आहे, कोण कोणत्या पदावर आहे, कोण उद्योजक कसे आहेत, स्वतःची फर्म कसं आहे, स्वतःची एक आयडेंटिटी कशी आहे. आमच्या थँक्यू. श्रीमंत सगळे सर आले. माननीय सहसंचालक देसाई साहेब व राठोड साहेब व उपस्थित माझे विद्यार्थी आणि पालकवर्ग. मोटर मेकॅनिक व्हेहिकल, ऑटोमोबाईल टेक्निशियन, डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि ॲडव्हान्स डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या ठिकाणी संस्थेने गेल्या 5 वर्षांमध्ये जी काही कारकीर्द केली त्याचा थोडक्यात सांगोपांग चर्चा मी करतोय. पाहता या ठिकाणी संस्थेला ITS इंजिनिअरिंग अँड व्होकेशनल एक्झामिनेशन बोर्डाची मान्यता आहे. तसेच शासकीय तांत्रिक विद्यालयाची लोकसेवा केंद्राची मान्यता संस्थेने त्याच वेळेस घेतली होती. संस्था सध्या MES योजनेअंतर्गत NCTची भारत सरकार मान्यता प्राप्त प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल काउन्सिल व्होकेशनल ट्रेनिंगच्या परीक्षेसाठी लागणारी पूर्तता संस्था सध्या करत आहे. संस्थेने राबवलेले उपक्रम अनेक आहेत. त्यापैकी 2 व्हीलर मेकॅनिक व ऑटोमेटिशियन या कोर्सेसला SC, ST, मागासवर्गीय व गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण योजना देखील राबवलेली आहे. आणि त्यासाठी भरपूर प्रतिसाद देखील संस्थेला गेल्या 5 वर्षात मिळाला आहे. महाराष्ट्र जिल्हा उद्योग केंद्र नाशिक मार्फत 4 व्हीलर मेकॅनिक बॅचेसला आसाम गव्हर्नमेंट, हिमाचल प्रदेशच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मार्फत ST बस पास सवलती संस्थेने उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षणास येण्यास बस पाससाठी कोणतीही अडचण राहिली नाही. प्रशिक्षणादरम्यान किंवा अशा युवकांना बऱ्याच वर्षी सर्टिफिकेट नसल्यामुळे पुढचे मार्ग बंद होतात. अशा युवकांसाठी संस्थेने ज्यांना 2 वर्षाचा प्रॅक्टिकल अनुभव आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांना आपण सर्टिफिकेट कोर्स डायरेक्ट परीक्षेला बसून प्रमाणपत्र मिळवून देणे व त्यांचे पुढील मार्ग योग्य पद्धतीने परीक्षा घेऊन त्यांचे प्रमाणपत्र देणे योजना देखील राबवत आहे. त्यालाच आपण एक्सटर्नल एक्झामिनेशन म्हणतो. शिक्षणाव्यतिरिक्त मनोरंजन म्हणून संस्थेने शैक्षणिक सहयोजनाही राबवलेल्या आहेत. दरवर्षी संस्थेचे सहल निघते. त्यामुळे शिक्षणाबरोबर मनोरंजन देखील होऊन त्यांना प्रेरणा व चैतन्य निर्माण होते. दर महिन्याच्या शेवटी झालेल्या अभ्यासक्रमावर मंथली टेस्ट घेतली जाते. त्यांचे आणि संस्थेचे एक प्रकारे ऋणानुबंध जमते. परंतु असं एकही प्रशिक्षणार्थी मला भेटलं नाही याचं प्रशिक्षण संपलं आणि त्याचा संस्थेचा कॉन्टॅक्ट नाही. प्रत्येक विद्यार्थी फोन करतो आणि दरवेळेस गुरुपौर्णिमेच्या वेळेस येतात. आनंद वाटतो थोडासा.
सरे साहेब पाटबंधारा खात्यामध्ये मेकॅनिकल डिपार्टमध्ये कार्यरत होते आणि म्हणूनच मगासरे सरांना लहानपणापासून ती आवड निर्माण झाली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून ही प्रेरणा जर मिळाली नसती तर कदाचित आज हे मगासरे टेक्निकल झालं नसतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मातोश्री, त्यांचं नाव आहे प्रमिला आणि त्यांची अर्धांगिनी धर्मपत्नी, तिचं नाव आहे प्रभावती. 3 प्रचा संगम असा पाठिंबा त्यांना. प्रतिमा, प्रतिभा आणि प्रथम ह्या त्रिवेणी संगमातून मला वाटतं मगासरे टेक्निकलचं इन्स्टिट्यूटचा जन्म झालेला आहे. हे त्याचे जन्मदाते आहे. पण याचं श्रेय मी वडिलांना देतो, मातोश्रींना देतो. आणि अर्थात कोणत्याही अशा मागे स्त्री असतेच, मग वहिनीला का नको तुम्ही यायचे. सांगताना मी एवढंच म्हणे, खेड्यापाड्यामध्ये अजूनही ह्या कुर्सीची माहिती नाही. त्यांनी अथक परिश्रम घेऊन अशा ठिकाणी जाऊन ही माहिती सगळ्यांना दिलेली आहे. आणि 5 वर्षामध्ये किती विद्यार्थी इथे आले, काय काय झाले, कोणत्या फर्ममध्ये ते काम करतायत, कोणते उद्योजक त्यांनी सांभाळले आहेत, याचा आढावा तुम्हाला मिळणारच आहे. पण एक गोष्ट मी आनंदाने सांगू शकतो की काल मी सहज त्यांना भेटायला गेलो होतो ऑफिसमध्ये. उद्याची रूपरेषा काय आहे आणि चक्क 60 वर्षाचा ज्येष्ठ कोर्स शिकायला आलेला होता आणि ॲडमिशन मागत होता. एम आय राईट सर? कॅन यू बिलीव्ह 60 इयर्स? त्याला काय गरज आहे? पण त्याच्यामध्ये ती धमक दिसली. मग माझ्या तरुण मित्रामध्ये धमक का नको? पुढच्या वर्धापना दिनानिमित्ताने सर मला वाटतं ही काहीतरी 60-70 मंडळी असेल, मला डबल पाहिजे पुढच्या वर्षी. 200 तरी विद्यार्थी पाहिजे इथं. येतील का? अरे बोलो, क्या बात आहे. हे यश आहे तुमचं. पिढी ती म्हणत असते ना, बाई यंग जनरेशन क्या इंटेलिजंट आहे, तर तो इंटेलिजंटपणा आम्हाला दिसलाच पाहिजे. बरोबर तसं असेल. बहिणाबाई चौधरी एका कवलात म्हटलेलं आहे तिने, कापसाशिवाय आढळ त्याला बोंड म्हणू नये, हरिनामचे उच्चारत नाही त्याला तोंड म्हणू नये, वाऱ्याने जे हलत नाही त्याला पान म्हणू नये, आणि चांगल्या गोष्टी जो ऐकत नाही त्याला कान म्हणू नये. चांगल्या गोष्टी जरूर ऐकायला पाहिजे, आपण ते ऐकत नाही. मित्रांनो, ही एक सवय ठेवा, चांगल्या गोष्टी जेवढ्या तुम्ही ऐकाल तेवढं तुम्ही चांगल्या गोष्टी जरूर ऐकायला पाहिजे, आपण ते ऐकत नाही. मित्रांनो, ही एक सवय ठेवा, चांगल्या गोष्टी जेवढ्या तुम्ही ऐकाल तेवढं तुम्ही आयुष्यात पुढे जाल. आणि हा आयुष्याचा आनंद केवळ तुम्हाला नाही, तुमच्या परिवाराला मिळणार आहे, स्वतः तुम्हाला मिळणार आहे, देशाला मिळणार आहे. आणि एक गोष्ट जाता तर मी एवढंच सांगेन की महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे मासिक आहे, मला माहीत होतं आजपर्यंत, मला काल कळलं. 2-3 तासांमध्ये वरवर का होईना, पण मला इतकं ज्ञान मिळालं. तुम्ही तर त्याच्यामध्ये ऑलरेडी आहात. ते सखोल ज्ञान घेण्याकरता ह्या मासिकाचा जरूर उपयोग करा. आणि तुम्हाला अडचणी आला तर सर आहेच. तर तुम्ही जी वाट बघत होते, आपण पुढचा कार्यक्रम घेऊया. तो म्हणजे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रशस्तीपत्र. बरोबर आहे सर? परीक्षेत उत्तम यश ज्यांनी संपादन केलं असे निवडक विद्यार्थी आम्ही काढलेले आहेत.